नमस्कार, कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आवळा कँडी रेसिपी। तर ही कँडी खायलाही चविष्ट आहेच, पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। विशेषतः लहान मुलं आवळे खात नाही, पण ही कँडी ते खूप आवडीने खातील। तसं आवळा कँडी बनवणं फारसं अवघड नाही आहे, फक्त 1-2 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर अगदी मार्केटसारखी पांढरी शुभ्र आवळा कँडी आपण घरच्या घरी बनवू शकतो। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण ताजे हिरवे आणि टणक आवळे घ्यायचे आहेत आणि डाग विरहित घ्यायचे आणि मोठ्या साईजचे आवळे घ्यायचे, म्हणजे आपली कँडी पण छान मोठी तयार होते। तर हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि 1 तास मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले, म्हणजे त्याचा तुरटपणा थोडा कमी होईल। त्यानंतर आपल्याला हे चाळणीमध्ये वाफवायचे आहेत। तर डायरेक्ट पाण्यामध्ये न वाफवता असे चाळणीत ठेवूनच आपल्याला हे आवळे वाफवायचे आहेत। जर पाण्यामध्ये टाकून तुम्ही वाफवले तर पाण्यामध्ये सर्व आवळ्याचा अर्क उतरून जातो आणि सगळे न्यूट्रिएंट आवळ्यातले कमी होतात। तर शक्यतो अशाच पद्धतीने आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर फार वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटात हे छान वाफवल्या जातात, तुम्ही बघत असाल। आवळ्याच्या अशा पाकळ्या खुलल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचे। तर आपल्याला इथे हे खूप ओव्हरकुक करायचे नाही आहेत। 20 मिनिटानंतर किंवा अशा पाकळ्या उमलल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा, म्हणजे आवळे बरोबर आपले वाफवल्या जातात आणि त्यानंतर याच्या अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या। जर ओव्हरकुक झालं तर याचा असा चुरा व्हायला लागतो आणि अशी एक पाकळीसुद्धा याची निघत नाही। तर आपण ह्या सर्वच आवळ्यांच्या अशा पाकळ्या काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर मिक्स करायची आहे। तर साखरेऐवजी तुम्ही यामध्ये गूळसुद्धा वापरू शकता। प्रमाण आपल्याला सारखंच ठेवायचं आहे, साखरेचं किंवा गुळाचं। आवळा कँडी बनवायला फारशी मेहनत लागत नाही, फक्त ती तयार व्हायला 4 ते 5 दिवस लागतात। तर इथे मी सर्वच आवळ्यांच्या अशा फोडी तयार करून घेतल्या आहे आणि आता साखर मिक्स करून घेऊ। इथे मी 1 किलो आवळ्यासाठी 400 ग्राम साखर घेतली आहे। 400 ते 500 ग्राम साखर तुम्ही यामध्ये वापरू शकता। खूप जास्त किंवा बरोबरीने सुद्धा आपल्याला यामध्ये साखर घालायची नाही आहे, नाहीतर खूप आपला हा पाक उरतो। त्यामुळे 400 ग्रामच साखर याला पुरेशी होते, म्हणजे पाकही आपला खूप उरणार नाही। एवढ्यातच आपल्या ह्या पाकळ्या छान पाकामध्ये मुरतील, त्यामुळे खूप जास्त न घेता 400 ते 500 ग्रामच तुम्ही यासाठी साखर घ्या। तर आता छान एकजीव करून झाल्यानंतर मी हे 1 तास असंच ठेवलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आहे आपल्या ह्या साखरेचं पूर्णतः पाणी झालं आहे। 1 तासातच आपली ही पूर्ण साखर मेल्ट झाली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 लिंबाचा पूर्णतः रस। तर आपल्याला जर पांढरी शुभ्र आवळा कँडी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस जरूर घाला, त्यामुळे आवळा कँडीचा रंग छान पांढरा शुभ्र दिसतो आणि कँडी खायलाही छान लागते। तर सर्व एकजीव करून आता आपल्याला हे 2 दिवस असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि या आवळ्याच्या फोडी शक्यतो आपल्याला प्लास्टिक किंवा काचेच्याच भांड्यामध्ये ठेवायचे आहे, स्टीलच्या किंवा वेगळ्या भांड्यात आपल्याला ह्या ठेवायच्या नाही आहेत। तर 2 दिवस मी असंच ठेवून तिसऱ्या दिवशी हे काढलं आहे। तुम्ही बघत असाल यामध्ये बऱ्यापैकी पाक वरपर्यंत आहे, अजिबात आपला पाक यासाठी कमी झालेला नाही आहे। तुम्हाला वाटेल साखर कमी घेतली आहे म्हणून पाक कमी होईल, तर अजिबात नाही, हे प्रमाण तसं एकदम बरोबर आहे। तर आता चाळणीवर ठेवून मी हे यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि फोडी पण आपल्या छान फुलल्या आहेत। तर पूर्णतः यातलं पाणी आपण निथळून घ्यायचं आहे। तर हे आवळ्याचं आपलं सिरप तयार झालं आहे किंवा सरबत तुम्ही म्हणू शकता। तर हे फ्रीजमध्ये बॉटलमध्ये भरून तुम्ही हवं तेव्हा आवळ्याचं सरबत यापासून बनवू शकता। अजिबात हे वेस्ट जाणार नाही आहे आपलं पाणी। आणि यामध्ये आपण लिंबू घातलेलं असल्यामुळे हे सरबत प्यायलाही खूप छान लागतं। तर पूर्णतः या आवळ्यातलं पाणी निथळल्यानंतर आता याला आपण कपड्यावर वाळवत घालणार आहोत। तर आता सर्वात महत्त्वाची आणि शेवटची स्टेप म्हणजे आवळा कँडी वाळवून घेणं। तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला असं थोड्या थोड्या अंतरावर ही कँडी पसरवून घ्यायची आहे आणि 2 दिवस तुम्ही 3-4 तासासाठी ही उन्हात वाळवायची, म्हणजे लवकर ही कोरडी होते आणि उलटपालट करून घ्यायची मध्ये मध्ये।
तर शक्यतो उन्हातच वाळवायची, घरामध्ये आपल्याला ही सुकवायची नाही आहे, कारण आपण ही पाण्यामधून काढली आहे, त्यामुळे ती खराब होण्याची शक्यता असते किंवा त्याला बुरशी लागू शकते. जर तुमच्याकडे अजिबातच ऊन येत नसेल तर तुम्ही हवेशीर बाहेर ठेवा फक्त, त्यामुळे ही सुकेल. तर इथे मी 2 दिवसानंतर ही कँडी तुम्हाला दाखवते आहे. एकदम छान आपली पांढरी शुभ्र आवळा कँडी तयार होते. अजिबात आपली ही आवळा कँडी काळपट झालेली नाही आहे, एकदम छान हिला पांढरा शुभ्र रंग आला आहे. तर शक्यतो हवेशीरच आपल्याला ही वाळवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला 1-1.5 चमचा यावर पिठी साखर भुरभुरून घ्यायची आहे, यामुळे कँडी खायला छान लागते. तर कँडी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या 3च स्टेप्स आहे, म्हणजे आवळे वाफवून घेण्यानंतर पाकामध्ये 2 दिवस मुरवत ठेवणं आणि त्यानंतर जवळपास 2 ते 3 दिवस आपल्याला ही छान वाळवून घेणं. तर या पद्धतीने तुम्ही अगदी घरच्या घरी मार्केटसारखी पांढरी शुभ्र आवळा कँडी बनवू शकता. तर इथे आपली ही आवळा कँडी तुम्ही बरणीमध्ये लगेचसुद्धा भरून ठेवू शकता. लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा ही आवळा कँडी खूप आवडेल, नक्की बनवून बघा. आणि लिंबाचा रस घालायला मात्र विसरू नका, त्यामुळे रंगही पांढरा शुभ्र येतो. तर अगदी खोबऱ्यासारखी आपली ही कँडी तयार झाली आहे, अजिबात चिवट किंवा वातट झालेली नाही आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला हेल्पफुल वाटली तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.